विजय थलपती उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार। राज्यपालांना भेटून केला सत्ता स्थापनेचा दावा। तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसचा टीव्हीके पक्षाला पाठिंबा। काँग्रेस पक्ष तामिळनाडूतील सत्तेत सहभागी होणार। विजय यांनी पत्र लिहून काँग्रेसकडे मागितला होता पाठिंबा। तामिळनाडूच्या राजकारणामध्ये घडामोडींना आला वेग। अण्णाद्रमुकमध्ये फूट पडण्याची शक्यता। टीव्हीके सोबत सत्तेत जाण्यासाठी 30 आमदारांची पक्षांतराची तयारी। पश्चिम बंगालचे पर्यवेक्षक अमित शहा 8 मे रोजी कोलकाता दौऱ्यावर जाणार। सुवेंदू अधिकारी विधिमंडळात गटनेता बनणार की नाही, भाजप धक्कातंत्र वापरणार, याकडे सगळ्यांचं लक्ष। दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी माजी मंत्री अनिल परब यांची निर्दोष मुक्तता। खेड न्यायालयाचा निर्णय, पुराव्यांच्या अभावी निर्दोष मुक्तता। पुण्यात 9 वर्षीय आजोबांकडूनच मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, तर पर्वती भागामध्ये नागरिकांच्या सतर्कतेमुळे अत्याचाराची घटना टळली। आरोपी आजोबाला अटक, पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। अकोल्यात शेजारच्या 60 वर्षीय वृद्धाकडून 10 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार। अकोल्याच्या पातूर तालुक्यातील चांदणीमधली घटना, तर घटनेची वाच्यता केल्यास मुलीला जीवे मारण्याची सुद्धा वृद्धाची धमकी। आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना। पुण्याच्या नसरापूर अत्याचार घटनेतील नराधमाची लैंगिक सक्षमता तपासणी पॉझिटिव्ह। ससून रुग्णालयाकडून आरोपी भीमा कांबळेची तपासणी। न्यायवैद्यक अहवाल पोलिसांकडे सुपूर्द। पुण्यातील नवले ब्रिज परिसरामध्ये कुठलंही आंदोलन करता येणार नाही। नसरापूर घटनेनंतर पोलीस आयुक्तांचे आदेश। नातेवाईकांनी मृतदेह ठेवून आंदोलन केल्यामुळे झाली होती 4 तास वाहतूक कोंडी। आईस्क्रीम विक्रेत्याकडून 14 वर्षीय गतिमंद मुलीचा विनयभंग। पुण्याच्या मुळशी तालुक्यातली घटना। गावकऱ्यांनी आरोपीला दिलं पोलिसांच्या ताब्यात। आरोपीवर कठोर कारवाईची मागणी। जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोने चांदीच्या दरामध्ये वाढ। सोनं तोळ्यामागे 2200, तर चांदी किलोमागे 5000 रुपयांनी वधारली। नाफेडकडून ज्वारी खरेदीसाठी नोंदणीला झाली सुरुवात। खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी। मंगरुळपीर पीरमध्ये नोंदणी प्रक्रिया संथ असल्याने शेतकऱ्यांची रखडपट्टी। उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वीज कोसळून 28 जणांचा मृत्यू। पिलीभीतमध्ये 100 फूट उंच वीटभट्टीची चिमणी कोसळली, तर हरियाणामध्ये वाऱ्यांमुळे 15,000हून जास्त झाडं उन्मळून पडली। IPLचा अंतिम सामना 31 मे रोजी बंगळुरूऐवजी अहमदाबादला होणार। बंगळुरूच्या संघटनांनी केलेल्या मागण्या BCCIच्या मार्गदर्शक तत्वांच्या बाहेर असल्यानं ठिकाण बदललं। पाच दिवसांमध्ये रितेश देशमुखच्या राजा शिवाजीनं ओलांडला 53 कोटींचा टप्पा। मराठीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत 4थ्या क्रमांकावर। Thank you.